कुणाला पण बोलून घेते. मग राहिली असतीस तू तर. कुणाला पण बोलून घेते. नक्की. बाय. बाय. So let's go. वचनाची एडिटिंग बघ ना, केस विंचर नाहीसू. प्रार्थना करून आली. मी जाऊस तोपर्यंत शूट करूस तोपर्यंत प्रार्थना पण झाली. झोपे झाले आता. उठायचं, फ्रेश व्हायचं आणि प्रार्थना करायची. चादर आवर. चादर घेऊन दोघी मस्त आता मंडाला आर्ट पेंटिंग चालू आहे. रिलॅक्सेशन. नाहीसा आलेली आईला विचारायला, आई मी काय करू, मला कंटाळा आला आहे. नेहमीप्रमाणे तोच प्रश्न. एवढं फास्ट नाही बाबू, हळू एन्जॉय कर. Enjoy करायचं. तुझं काय एवढं फास्ट. हा, हळू हळू करायचं, एन्जॉय करायचं. मध्ये मस्त घमघमाट सुगंध दरवळतो. गरमागरम भजी आणि एका साईडला नायसासाठी फ्राईज बनवते रचना. आज जेवायला आहे छोले. सकाळी होते आणि चवळी होती. मी दोन्ही खाल्ले. छान झालेलं. पण चवळी जास्त छान झालेली. हो का? बिकॉज दॅट वॉज विदाउट वाटण. दॅट वॉज माय स्टाईल. तुला वाटणवाला लागतं ना. कुठे गेली, मी काय करू. मग काय मी काय करू. मला बोलते तू का आई किचन मध्ये काही कर, मी तुला हेल्प करेल, पण मला काम दे. मी बोली ये मग आता मी थकलीये, जाऊन दे. गरमागरम बटाट्याची भाजी. सेम जेवण आहे ना सकाळचं, मग थोडं चेंज म्हणून भाजी. बटाट्याची भजी आहे. बटाट्याची पण भजी. भाजी. भात आधीच ठेवलेलं. काय म्हणता बाकी? कुठे फिरतो आज रे कशी तू? आठवण आली. काय बोललो, काय जेवायला गेलाय बोललो, पनवेलला जात होतो बोललो, आलो असतो. तू कुठे बोलला गेलेलास असता तर पण? आम्ही आलो असतो. पनवेल बायकोचं जेवण. नाही, पुण्याला गेलेलास. पुण्याला गेलो. पाऊस मिळाला का? मग पाऊस, मजबूत पाऊस. कुठे आला पोहोचला? आता, पोहोचलो आता कळवा. अरे देवा. तू फोन केला तेव्हा मी अरे मला फोन करायचा ना, त्याला कशाला फोन केला? काय घ्या तर लावला मी, म्हणलं काय चाललंय बघू. क्लिनिकला असतील म्हणून हे नाही गेला. आज लवकर आलो मी. बाकी बरेच सगळे. हो मस्त. एकदम मस्त. नायसू काय बोलते, नायसू नाही पण मी काय करू. स्कूल अजून वेळ आहे ना, एक आठवडा. नको झालंय तिला. हो ना. काल आलेली तिला सगळ्यांची आठवण. अस्मी दिदी हो का? सगळ्यांची नावं घेत होती. अरे बापरे. म्हणजे असतात तेव्हा भांडतात. नाही, इकडे मामी बोलते. हो. काय म्हणते, गोव्यामधनं निघालीस की नाही? मग गोव्यावरनं निघा, अजून बॅगा नाही खाली झाल्या माझ्या. अगं तुझे तर 4 आहेत ग. मग अगं, आणि नेमका या साईडचं ना, ज्या साईडला मशीन आहे तिकडचं पाणीच जात आहे. ते एकच मशीन होते, म्हणजे थोडेच काढायला लागतात ना. थोडेच. हा, आमचे पण काल एंड झाले सगळे ना ग. वेळ मी जातो. पण नव्हती, आणि काल पण काल रात्री ठाण्याला आली आमच्याकडे. रेकॉर्ड करतोय. हॅलो, नमस्कार. पेशंट कसे आहेत? टाकाटाक. झालं का आता? सूज आहे पायाला? थोडी आहे, कमी आली पण. हो का? डॉक्टर काय बोलले? तेच युनिक आणि आपण तेच खात होतो, चिकन सोडून. मी आलोच नसतो. झुणका वगैरे अरे देवा. असो. आता बरं आहेस ना? मग जातोस ना बाहेर? आता व्यवस्थित. बाहेर जातोस का? हो, जातो ना ऑफिस कामावर. बाकी बरोबर. कोण राहिले आता? ऍक्च्युली बोलायचं खूप लोकांबरोबर. आईशी बोलायचं होतं, पण आई गेली. ते काही रुद्रचं आहे तिकडे,
फाल्गुनी कदाचित गावात आहे तर नेटवर्कच नाही लागत तिचा. म्हणजे फोन लागतो, तो फोन केला हॅलो 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 हॅलोच. ज्ञानूने फोन उचलला तर झालंच. काय देतोस बायकोला जेवायला? काय देऊ? सनीने खूप मला आयडियाज दिले. रचना हे पण ते बनवायचं आणि मग खायचं. आणि इट्स सच अ बिग टास्क. ते आहेत 10:30. इन माय लाईफ एव्हरीथिंग इज परफेक्ट. पण सनीने कुकिंग शिकायला पाहिजे. म्हणतो ना सगळंच परफेक्ट नसू शकतोस. देर इज समथिंग विच विल लॅक. मी त्यालाच की रचना मला भूक लागली, मी दुसऱ्या मिनिटाला उठून काहीही बनवते आणि तुला देते. मला भूक लागली तर सनी फक्त सजेशन्स देतं. पण बिचारा मला हे पण बोलला की आपण बाहेर जाऊया, चल तुला जे हवे ते खायला. बाहेर पण म्हणजे काय माहिती का, मरीन ड्राईव्ह पर्यंत पोहोचलो आम्ही. मरीन ड्राईव्हला जाऊया. मी कशाला ते खायला, फक्त मग स्विगी मागूया. मग त्याने खूप ऑप्शन्स दिले पण माझी काही इच्छाच नव्हते खायची. मग मी आता ह्या सोल्युशनला पोचली आहे की मी वॉटरमेलन खाते. ते मला टेम्प्ट होत आहे आता. वॉटरमेलन ऍक्च्युली आता माझं ना थोडंसं टायमिंग्स पण फूडचे चेंज झालेत. 1 month पासून सगळं फूड हॅबिट चेंज झालेत माझे. आता मी 7ला जेवणारी मुलगी 10:30 पर्यंत एवढी थांबत नाही. असो यावेळी म्हणजे 2 आठवडे रचनाचं डाएट सगळं नाही ठीक आहे. बघा मला एकदम आनंद फास्ट काही नाही करायचं. मला आयुष्य पण जगून घ्यायचंय. मी खाते म्हणजे सगळं हार्म पण घेते. असं स्वतःला फुकटचं हार्म नाही करून घेत. फिट राहते. अननेसेसरी काय पण नाही खात मी. तुम्हाला तर ह्याने किती ऑप्शन दिले. बर्गर खाते का, पावभाजी. मी नको, पाव आहे ना ते. अजून काय ऑप्शन? एवढ्या विचारात पडली की काय नक्की जेवायचं. चल मी नाही विचारत पडलं. मग असं काय झालं, मी एवढी असं मला कंटाळ येणाऱ्यासारखी मी नाही आहे. मी काही बनवून खाऊ शकते. बट माझा असा प्रॉब्लेम आहे की मी काय खाऊ हा प्रश्न आहे. बनवायचं. मी काय बनवून मी काय खाऊ. काय सजेस्ट कराल तुम्ही? जर मला पावभाजी खायची इच्छा झाली आणि जर पावभाजी बाहेर नसेल ना मिळत तर मी घरी पण बनवायला रेडी आहे. मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण मी काय खाऊ हा माझा प्रश्न आहे. जास्तीत जास्त तुला मॅगी बनव. मला मॅगी नको येते. आणि रात्री तर झोपण्याच्या आधी तर अंड बिलकुल उकडून मॅगी. देऊ शकतो. अंड कुठे आहेत सोमवार? उलट विचारी आयसाला केक खायचा होता तर मी म्हटली की केक अंड्यामध्ये छान होतो. म्हणजे मला तो अंड्यामध्येच आवडतो. विदाऊट अंड बाहेरचे चांगले लागतात. आपल्या घरचे काहीतरी भलतंच होऊन जातं. म्हणून मग मी बोलली की आपण उद्या करूया केक. असो 7ला आलास तू आणि मला वाटतं आपण 9 वाजेपर्यंत सोफ्यावरच बसलेलो गप्पा मारत. मग नायसा आली गुणगुण करत मी काय करू. मग तेव्हा आम्ही ते करायला बसलो. पेंटिंग केली थोडंसं. मग रचनाने परत किचनमध्ये. आज मला पण कंटाळा आलाय. तुला पण कंटाळा आला ना? सनी मला बोलला पण जायचं का बाहेर कुठे. तुला कुठे जाणार आता? कंटाळा आला. काय करू? हे एक देऊ शकतो इन्स्टंट. हे मीच मागवलंय. तू काय देशील मला? ब्लू टी. मीच मागवलंय. तुम्हाला काय देतो? टी बॅग्स मध्ये आले बघ ना आता हे. फक्त गरम पाण्यात. म्हणजे आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा ते बेटर आहे. इट्स गुड फॉर मेटाबॉलिझम. टू इन्क्रीज मेटाबॉलिझम. एनर्जी बूस्ट करते. घेऊ का? बरोबर. आता नसतं घ्यायचं ते. कधी पण नाही काय घ्यायचं. एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे. ती म्हणजे आत्ता आम्ही जे गेलेलो फिरायला तेव्हा सॉरी चुकून आम्ही म्हटलो की आम्ही मालवणमध्ये आहोत. सो तो जो सेक्शन होता दॅट वॉज नॉट मालवण. ते सिंधुदुर्ग होतं. आणि थँक्यू सो मच. आपलेच एक फॅमिली मेंबर आहे त्यांनी आम्हाला हे करेक्ट केलं. खरंच कोकण खूप खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. ह्याच्या आधी मी जेव्हा गेले ना चिपळूण, गुहागर, गणपतीपुळे, दापोली तो वाला साईड मी हा वाला साईड कधीच बघितला नव्हता. कधीच नाही.
आणि आता आमचं असं झालं ना दोघांचं की जेव्हा आता कधी next आपल्याला काय? 2-3 डेज असतील आणि आपण आपल्याला काही प्लॅन करायचं असेल ना विल गो दिस साईड. तर की रोड्स आर सो गुड. म्हणजे फक्त तुम्ही इकडनं जाल ना मुंबईवरनं चिपळूणपर्यंत रोड्स चांगले आहेत. मग नंतर मधला जो पॅच येतो ना रत्नागिरीवाला साईड तो काहीतरी 1 ते 1.5 तास मला तो तिथे त्यांचं ते डायव्हर्जन ते काम चालू आहे म्हणून तो खराब आहे. त्याच्या पुढे तर तुम्हाला ड्राईव्ह करायला एवढं आवडेल ना, ज्याला ड्रायव्हिंग येतं त्याला समजेल, बाजूच्याला सीटवाल्याला काही कळत नाही ते, पण ड्राईव्ह करायला एवढं भारी वाटतं ना. ते पुढचे सगळे रोड्स माइंड ब्लोईंग आहेत. सो अजूनपर्यंत जर कोणी नसेल ना एक्सप्लोअर केलं, आम्हाला तर अजून खूप एक्सप्लोअर करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच प्लॅन करा. आणि छान वाटलं तिकडे येऊन. सो तेच मला क्लिअर करायचं होतं की आम्ही सिंधुदुर्गमध्ये होतो. खूप लोकांनी मला विचारलं की तुम्ही एक्झॅक्टली कुठे गेला. आता आम्ही भोगवे जे गाव आहे तिथे आम्ही एक रिसॉर्ट बुक केलेलं. आम्ही तिथे गेलो, मग आम्ही निवती बीचला गेलो, मग आम्ही खवणे बीचला गेलो. हे सगळं रत्नागिरीमध्ये? नाही, सिंधुदुर्गमध्ये. निवती बीच सिंधुदुर्ग, वेंगुर्ला. वेंगुर्ला ह्याच्यात येतं हे. निवती, खवणे, वेंगुर्ला जे सिंधुदुर्गमध्ये येतं. हां. आणि मालवणमध्ये म्हणजे ते देवबाग जो तो पट्टा आहे ना ते वालं, जिथे छोटंसं आयलँड सारखं जे आहे ते वालं मालवण. मी नंतर बघितलं ते, पण सुंदर आहे, सुंदर सुंदर सुंदर. आणि अजून एक की खूप लोकांना हा पण प्रश्न पडतो की आम्ही नायसाचे केस का कापले असे. सो खूप लोकांना ऑफकोर्स आत्तापर्यंत माहीत असेल की नायसा वॉज फेसिंग सम प्रॉब्लेम तिच्या केसांबरोबर. लाईक 6 मंथ्ससाठी ते खूप अचानक तिचे केस. आमच्यासाठी ते खूपच ट्रॉमेटाईजवालं गोष्ट होतं. कारण अचानक आपल्या बाळाचे केस जात आहेत, दॅट टू 80% इन अ डे. आणि हे आम्ही आधीसुद्धा एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. सो त्यावेळेस ते लिटरली नायसाचे सगळेच केस गेलेले. आणि आता कसं झालं माहिती आहे का, तिला न्यू ग्रोथ आली. आणि ती न्यू ग्रोथ ना जेव्हा ते केस गेले ना ते सगळे वाकडे तिकडे गेले. ते असे नाही इकडूनच जातात की असं नाही, मधून तिथून इथून इथून कसेही ते गेलेले आहेत. सो जेव्हा ती ग्रोथ आली तर तेव्हा पण ते असे व्यवस्थित नाही आली. ती असे बम्पी राईडसारखे आहे. आता जे नवीन आले आहेत ना ते तसेच आले आहेत तिचे सगळे असे कर्लीवाले आले. पण खालचं सेक्शन आहे ते तिचं स्ट्रेट आहे. मला तर काय कळतच नाही तिचं. हे क्राऊनवालं सेक्शन कर्ली आले. सो ते असं झालं की खूप पातळ झालेले. आणि मग आमचं असं झालं की आता तिची प्रॉपर केसांची ग्रोथ होणं फार गरजेचं आहे. ती बघा आता ती लहान आहे, ती कशी दिसते त्याच्यापेक्षा तिचं ते हेअर व्यवस्थित ग्रो होणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण लहानपणापासून नायसाला एकदम स्ट्रेट हेअरमध्ये एकदम सॉफ्ट हेअर ते सगळे ह्याच्यात बघितले. मला पण कधी कधी तिला एकदम असं अचानक बघून खूप त्रास होतो. पण मी बोलली की ठीक आहे. मग मी थोडंसं रिसर्च केल्यावर मला कळलं की 10 एजपर्यंत लाईक एज 10पर्यंत मुलांचे केस जातात. मग ते नवीन ग्रोथ आणि तिची ग्रोथ वेगवेगळी होऊ शकते, कधी स्ट्रेट कधी कर्ल्स असं पण होतं. सो नायसाचा आता तो फेज आहे. प्रत्येक जसं मी म्हणते प्रत्येक बाळ हा वेगळा आहे. सो नायसाबरोबर आता हे सगळं काही घडतं आहे. टचवूड बाकी सगळं एव्हरीथिंग इज परफेक्ट. पण हे थोडंसं ठीक आहे. पण म्हणून त्यामुळे आम्ही तिचे ते हेअर कट केले. आणि आता बाय गॉड्स ग्रेस तिचे केस एवढे डेन्स झालेत, एवढे अमेझिंग झालेत ना, एवढे डार्क झालेत, मस्त. म्हणजे असं बघून ना छान वाटतं. ऑफकोर्स ते थोडेसे कर्ली झालेले आहेत. बट इव्हेंच्युअली हळूहळू जसं थोडंसं अजून ऑइलिंग आणि प्रॉपर शॅम्पू सगळं काही यूज करून ते नक्कीच छान होणार आहे. सॉफ्टनेस तर एकदम मस्त आहे, अजिबात तिचे केस रफ नाही आहेत. सो खूप लोकांना असं खटकलं की अरे तुम्ही तिचे केस का असे कापले, असं का ती दिसतीये. सो रिझन आहे त्याच्या पाठीमागे म्हणून. नाहीतर आधीचे केस तुम्ही नायसाचे बघाल ना तर किती छान होते. पण ठीक आहे, सगळंच काही परफेक्ट नसू शकतं. अप्स अँड डाऊन्स हे असतातच आणि तेच झालं. बट काही नाही, अजून भांडी बाकी आहेत, अजून आपलं ओटा बिटा सगळं बाकी आहे. आणि आय एम सो 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 लकी. मी हे जेवढ्यांदा बोलेल तेवढ्यांदा कमी आहे. म्हणजे मी जेवली नव्हती तर आई मला 10 वेळा अगं जेव अगं जेव अगं जेव. ही भांडी कशी, आईने ऑलमोस्ट अर्धी भांडी घासून गेले आहेत ते. कारण ते सुद्धा माझं रुटीन बघतात. नाही बोललं तरी तो थोडाफार हेक्टिक असतोच. आणि आता कसं नायसाची स्कूल जोपर्यंत चालू नाही होत ना तोपर्यंत तो जास्त हेक्टिक होतं. काय करू काय करू काय करू हे ऐकून.
आणि सनी तर नेहमीच माझ्याबरोबर आहे. म्हणजे एवढा तो बिझी असून पूर्ण दिवस, आता तरी तो लवकर आला पण जेव्हा कधी तो 14 आवर्स 16 आवर्स नंतर सुद्धा येतो ना, तेव्हा सुद्धा तो त्याच एन्थुझियाझमनी मला मदत करतो किचनमध्ये. आय नेवर टेल हिम की तू हे कर ते कर, पण त्याने त्याचं तो एक रुटीन सेट केलेला आहे. अँड मला असं वाटतं की म्हणतात ना की संसार हे एकाचं नसून दोघांचं असतो. पहिलेचा काळ खूप वेगळा होता, जेव्हा असं हे केलेलं की पुरुषांनी हेच केलं पाहिजे आणि स्त्रियांनी हेच केलं पाहिजे. पण आत्ताचा काळ तो तसा नाही आहे. जर विमेन पण बाहेर जाऊन कामं करते तर घरातली कामंसुद्धा मला असं वाटतं ते सुद्धा डिवाइड होणं फार गरजेचं आहे, करणं फार गरजेचं आहे. तरच तो जो संसार आहे, तरच तो जो रिलेशन आहे तो स्ट्रॉंग राहू शकतो. हे आम्ही खूपदा मेन्शन केलेलं आहे ब्लॉगमध्ये. खूप लोकांचा मला प्रश्न येतो की तुला सतत तेच करून तसाच रुटीन फॉलो करून कंटाळा नाही येत का? हा जो डे आहे ना, हा खूप वन्स इन अ ब्ल्यू मून येतो असं तुम्ही म्हणू शकता. नाहीतर मी नेहमीच अशी एक्सायटेड असते सगळं काही करायला. बट कधी कधी तो एक टाईम येतो जेव्हा असं वाटतं की बस झाला आता यार, कंटाळा आला आहे. कारण सकाळपासून तेच चालू असतं, तोच रुटीन. बट ठीक आहे, हो फार गरजेचं आहे. सगळं असंच नसू शकतं, असं असलं तरच मजा येते. सो चला, ह्या नोटवर मी हा ब्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.